वाजताचा टायमिंग दिला तर मी बरोबर आपला 7:30ला पोहोचतो, हरकत नाही. धन्यवाद बुवा, टायमिंगचा मी पक्का आहे. फक्त आज थोडीशी गफलत झाली माझ्याकडून, त्याबद्दल तुमचे आता पाय धरू का मला सांगा. पाय सुद्धा मी तुमचे धरूक तयार आहे, कारण कमीपणा घेतल्याने मी काय लहान होणार नाही. पहिली गोष्ट, प्रत्येक भजनी बुवाने मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की समोरच्याला मोठं म्हटलं म्हणजे आपण कमी होत का? अजिबात नाही. आज बुवा आहेत ना, 100% बुवा मोठेच आहेत माझ्यापेक्षा, सगळ्या बाबतीत मोठे आहेत खरोखर. पण आज एवढंच फक्त सारखं सारखं जर त्या विषयावर बोलला तर लय लांबसून लय मी, लक्षात ठेवा. पहिलेच सांगते तुमचं, बुवानी बरेच विषय, बुवानी तसं मला काय बोललेच नाहीत बुवा. खरं तर मी लेट आलो, त्याच्यामुळे बुवाने सुद्धा मला सांभाळून घेतलंय. आणि प्रत्येक बुवाचं हे आद्य कर्तव्य. बुवाने सांगितलं की पांडुरंग उभा आहे त्या विटेवरती, ती वीट भक्त पुंडलिकाने फेकली, पण ती कोणासाठी फेकली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळी ती वीट फेकली पांडुरंगासाठी. कोणासाठी? आई वडिलांची सेवा करता करता त्याने काय सांगितलं, अख्ख्या जगाचा मालक कोण? साक्षात पांडुरंग त्या पुंडलिकाला भेटायला आला होता, अख्ख्या जगाचा मालक. पण त्यात तो काय करत होता? आई वडिलांची सेवा करत होता. पण त्याने पहिला मान सन्मान कोणाला दिला असेल? कोणाला दिला असेल तर आपल्या आई वडिलांना. म्हणजे ह्या कलियुगात आपल्याला त्या भक्त पुंडलिकाकडून काय शिकायचं आहे? विटेवरती भगवंताला उभा केलं हे नाही शिकायचं आहे. कोणासाठी केलं तर आई वडिलांसाठी केलं. एकदा आई वडिलांसाठी आपण कारण बिचाऱ्याचे आई वडील आपल्याला एवढ्या लहानाचं मोठं करतात. आज आम्ही पण खूप लहान आहोत. आता साधं एक तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी विचार केला तर आम्ही एखाद्या मॉलमध्ये आता उभं राहा, मॉलमध्ये आम्ही गेलो आणि एखादी फाटकी पॅन्ट आमच्या समोर उभी राहिली, फाटकी पॅन्ट असतात तर तिची किंमत 2000 रुपये. फाटकी पॅन्ट. आणि तीच जर पॅन्ट अगदी चांगली असेल तर तिची किंमत 500 रुपये. याचा अर्थ काय आहे? ह्या कलियुगात फाटक्या किंमत आहे, मोठ्या किंमत. लक्षात ठेवा, ह्या कलियुगात फाटक्याला किंमत आहे. त्याच्यामुळे बोने अतिशय सुंदर सांगितलं. थोडक्यात या विटेचं महत्व किती आहे आपल्याला ते सांगतो. ही वीट म्हणजे नेमकं काय आहे? ज्यावेळी इंद्र आणि चंद्र, लक्षात घ्या, इंद्र आणि चंद्र या दोघांनी ठरवलं की आपण अहिल्याला जाऊन भ्रष्ट करूया. आणि हे लक्षात कोणाच्या आलं? गौतम ऋषींच्या लक्षात आलं की हे दोघं निघाले अहिल्याला भ्रष्ट करायला. तेव्हा त्या गौतम ऋषीने त्या दोघांना शाप दिला. चंद्राला सांगितलं तू काळा पडशील, इंद्रला सांगितलं तुझ्या संपूर्ण अंगावरती कोड उठतील. तेव्हा शापाप्रमाणे चंद्र काळा झाला, शापाप्रमाणे इंद्राच्या अंगावरती कोड उठले. आता इंद्र म्हणजे कोण? तर देवांचा राजा. आता तो जर विद्रूप दिसायला लागला तर त्याला देव म्हणणार कोण? म्हणून त्यांनी सगळी तीर्थयात्रा केली, काय होईना. शेवटी शंकरांना प्रसन्न करून घेतलं. शंकरांनी प्रसन्न झाल्यावर त्याला सांगितलं की हा लोहदंड घे, एक लोखंडाचा दंड त्याच्या हातात दिला. सांगितलं हा लोखंडाचा दंड घे आणि ह्या पृथ्वी तलावरची सगळी तीर्थयात्रा कर. ज्या ठिकाणी गेल्यानंतर हा लोखंडाचा दंड पाण्यात तरेल त्या ठिकाणी बसून भगवंताची उपासना कर, तेव्हाच तुझ्या ह्या अंगावरचे कोड निघून जातील. सांगितल्याप्रमाणे इंद्राने सगळं केलं, काहीच होईना. शेवटी तीर्थयात्रा करत 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 तो पंढरपुरात आला. पंढरपुरात आल्यानंतर आता पंढरपूरला जाणारे बरेच लोक इथं असतील. पंढरपुरात लोहदंड असे एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने तो लोखंडाचा दंड पाण्यात टाकला आणि तो तरला, वरती आला. त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची उपासना केली. साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं. डोकीवरती हात ठेवला. डोकीवरती हात ठेवल्यानंतर त्याच्या अंगावरचे संपूर्ण कोड निघून गेले. पण तो इंद्रदेव एवढं थांबला नाही. त्याने काय सांगितलं? भगवंता, अरे मला असं काहीतरी दे. त्याने अखंड आयुष्यभर जेव्हापर्यंत तू असशील तोपर्यंत माझं नाव तुझ्यावर लागेल. त्या भगवंताने काय केलं? तो लोखंडाचा दंड होता, त्याची वीट बनवली आणि त्या विटेवरती गेली. 28 युग भगवंत उभा आहे. आणि त्या विटेला नाव काय आहे? त्या विटेला नाव काय? इंद्रवीट. त्या विटेचं नाव देखील काय? इंद्रवीट. सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु आपल्या कोकणासारखं आहे काय? सोंग जास्त आणि रात्र कमी आपल्याकडे, असं विषय आहे. भवानी तुमच्यासाठी गाणं म्हटल्याने अगदी सुंदर की, आणि खरोखर ते गाणं म्हटल्यानंतर कोणाच्या डोळ्यात पाणी येईल. भवानी सुंदर गाणं म्हटलं काय? जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला
सांगतोय की मला जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा असा माझा देह त्या सरण्यावरती ठेवा की तुमचा हात माझ्यावरती आहे. म्हणजे किती मैत्रीमध्ये ताकद आहे. पण हल्ली मैत्री मित्र काय राहिलेली नाही. हल्ली एखादा चेडू बाहेर भेटला एका की मित्र गेले हॅलो. हल्ली मोबाईलचा एवढा जमाना आहे. आता व्यसनाधीन आताची पिढी होत चालली. व्यसनाधीन आपण दारू सोडण्यासाठी एखाद्या डॉक्टरकडे जातो पण आता याच्यानंतर एक त्याच्यापेक्षा पुढचं येणार आहे. मोबाईल सोडण्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जायला लागणार आहे. ही सध्याची परिस्थिती. हल्ली बघा ना सध्याच्या महिला सुद्धा बघा आपल्या मुलांना जेव्हा जे म्हणजे अगदी आमच्याकडे कोकणात खिमट म्हणतात खिमट किंवा मऊ भात जेव्हा भरवतात ना पहिले आई काय काऊच्या गोष्टी किती माऊच्या गोष्टी किती. हा घास काऊचा, हा घास माऊचा, हा घास विशालचा असे पूर्वीची आई सांगायचे. पण आता तर राहिलेला नाही. आता ते मोबाईल लावून दिला नाही आणि स्वतः पण हेडफोन लावून बसणार. म्हणजे त्याच्या तोंडात घास घालतात की नाकात घालतात घास समजत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. अहो बुवानी सांगितलं आज स्त्रीवर्ग देखील आहे. बुवानी व आज एवढी कठीण परिस्थिती आपल्यावरती. आज स्त्रियांसाठी एवढे सरकारने भरपूर सरकारने हे काढलेले आहेत बरोबर. आज 1500 रुपये स्त्रियांना भेटतात. आपल्याला काय आपला पण विचार सरकारने केला पाहिजे. 1500 रुपये स्त्रियांना भेटत आहेत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने ह्या सगळ्या गोष्टी न करण्यापेक्षा आज त्या मालेगावमध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. हे 1500, 2000, 10,000 देण्यापेक्षा आमच्या ह्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा प्रत्येक गावागावामध्ये एक स्त्री संधी सुरक्षा कायदा काढा. तेवढं जर केलं तर फक्त आपल्याकडे जास्त. बाकी हे 1500 रुपये देऊन काय होणार आहे मला सांगा. आम्ही आळशी होणार आहे आणि ते 1500 रुपये गावणार कोणाला नवऱ्यांना. माका आत्ता म्हणजे माझं आता लगीन झाला म्हणजे माका आत्ता सुरू झालेलं. वंका जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले ही स्कीम चालू. त्याच्यामुळे आमका तसं काय विषय आहे. जाताना फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच. आता मुंबईसारख्या आता बुवा सुद्धा मुंबईला असतात. सुखवस्तीसाठी मुंबईला नोकरी धंदा असतो प्रत्येकाचा. मी सुद्धा मुंबईला आहे. तिथे अंधेरीला कामाला आहे. आणि परवाच्या दिवशी मंडळी तुम्हाला एवढी माझ्यावरती बिकट परिस्थिती आली खरं सांगतो. असं माझं ऑफिस आहे आणि बाजूला एक ऑफिस आणि आग लागली. मुंबईचं एवढं धावपळीचं जीवन आहे. बाजूच्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, सगळे मेले जळून सगळे. एक फक्त माणूस वाचला. कापत कापत घरी आला, डोक्याला हात लावून बसला. खुर्चीत बसलेला आपल्या नवऱ्याला बघून बिचारी बायको आली, हातातला तांब्यात पाणी दिलं. हातातलं पाणी दिलं. एक तांब्या पाणी पिल्यानंतर त्या बायकोने विचारलं हो झालं तरी काय एवढं कापताय तरी कशाला. तेव्हा तो नवरा सांगतो अगं ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं, सगळे जळून मेले, फक्त मी एकटाच वाचलो. तेव्हा ती बायको म्हणते हो माझं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलास. पण एक गोष्ट सांगा तुम्ही वाचलात तरी कसे. तो नवरा एवढा हुशार, तो म्हणता बाकी काय नाही. तंबाखू म्हणता खाल्ला होता तर थुकूक म्हणता बाहेर गेलं म्हणून म्हणता. पण एवढ्यावर ती बायको थांबली नाही. तो नवरा सांगता अगं पण एक लक्षात घे जे जे त्या शॉर्ट सर्किट मध्ये जळून मेले तेवढ्या सगळ्यांना सरकारने 50 लाख रुपये मंजूर केले. एवढं म्हटल्याबरोबर ते कपाळावर हात मारल्या. म्हणता हो म्हणून तुमका सांगत होतं हे वाईट व्यसन सोडा नाही तर आज 50 लाख रुपये माझ्या घरात आले. पण आपल्या कोकणी माणसाचं किंवा महाराष्ट्राचा माणसाचं बुवांका एक पॉईंट दिलेलो आहे. पण आपला कोकणी माणूस किंवा एक आपल्या महाराष्ट्रातली स्त्री आपला नवरा कसा का असू दे, बेवडा असू दे, कसा असू दे, पण आपल्या नवऱ्यापेक्षा पैशाला कधीच मान देणार नाही. एकदा कोकणी स्त्रियांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बुवानी सुद्धा चांगलंच सांगितलंय. बुवांना मी वाईट म्हणणार नाही. बुवानी सुद्धा चांगलं. आज हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण कोणामुळे चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज एकदा जोरदार टाळ्या. पण आपलं दुर्भाग्य एवढं आहे की छावा चित्रपट आल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज कळाले. बिचाऱ्यांच्या अंगावरची कातडी सोलली, डोळ्यात साड्या घातल्या. जे आपल्याला डोळ्याने काय जण तर थिएटरमध्ये जाऊन रडले. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला जे डोळ्याने बघवता आलं नाही ते माझ्या राजाने सोसलंय. कोणासाठी? आपल्यासाठी. म्हणून ही संस्कृती भजनाची आपण टिकवली पाहिजे. हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण हिंदू धर्म आपला सोपा नाहीये. हिंदू धर्म म्हणजे काय? आज नवविध भक्तींमध्ये श्रवणीय भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. श्रवणीय म्हणजे काय? तुम्ही ऐकताय म्हणजे आमच्यापेक्षा जास्त आज मान सन्मान कोणाला आहे तर तुम्हाला आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. हे कलियुग आहे. 4 युग होऊन गेले. सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि आता हे कलियुग आहे.
बाणासूर, सत्ययुगात कोण? 4 अक्षरी रावण राक्षस बाणासूर. त्यानंतर त्रेतायुगात 1 अक्षर कमी झालं, कोण? रावण. द्वापार युगात 1 अक्षर कमी झालं, कोण आला? कंस. आणि ह्या कलियुगात 1 अक्षर कमी झालं, कोण? मी. म्हणजे माणसाला एवढं गर्व झालाय की हे सगळं मी करतोय, त्याच्यामुळे हे मी नाही, हे सगळे आपण. तुमची एकजूट एवढी चांगली आहे, एकदा जोरदार टाळ्या ह्या मंडळासाठी वाजवा. या ठिकाणी सन्माननीय बंडू परब, एक कट्टर निष्ठावंत शिवसैनिक, उपाध्यक्ष बेस्ट आगार सेना, बेस्ट सेना कामगार सेना दिंडोशी यांच्याकडे 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद मंडळाकडे स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. सेना म्हणजे सेना आहे, एक कट्टर शिवसैनिक. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ही जर धुरा कोणी सांभाळली असेल तर आपले कोण? मी पक्षाचं कुठलंही बोलणार नाही, पक्षाचं कुठलंही बोलणार नाही, पक्षाचं बोलणार नाही, पण बाळासाहेब ठाकरे हे कुठल्या पक्षाचे नव्हते, आपल्या मनातला राजा होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे होते, बाकी काय नाही. या ठिकाणी बुवानी खरोखर चांगलं सांगितलंय, बाकी ठीक आहे, एवढं भरपूर आहे. बुवानी गाणं म्हटलं तुमच्यासाठी, मी सुद्धा एक प्रयत्न करतो, जमतं मला, काय येतं काय जरा बघतो. बुवांसाठी पण गाणं म्हणतो. वर्कमॅनचे बसवाग यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री संदीप माळकर यांच्याकडून ह्या गाण्यासाठी 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद. त्याचप्रमाणे बापरे, या ठिकाणी सन्माननीय कीर्तनकार भानुदास हळदणकर बुवा, आमचं केवढं मोठं भाग्य आहे की आज आम्हाला अशा थोर व्यक्तींकडून, कारण आज संतांनंतर खरा या हरिनामाचा झेंडाने वारसा कोण चालवत असतील तर आमचे कीर्तनकार. एकदा जोरदार टाळ्या माऊलींसाठी वाजवा. त्यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पैसा नाही हो, पैसा दिलास म्हणजे काय मोठा नाही, पण कोणाकडे असतील तर देवची थांबू नका. माका पण आणि बुवांका पण, बुवांका थोडा कमी दिलास तरी चालत, कारण बुवा विरारहून आलेले, मी 3-4 गाड्या बदलून आलेलो आहे. त्याच्यामुळे पैसा काय आज कमवायचा उद्या घालवायचा. परवाच्या बारीत जेवढे पैसे माका मिळाले, 5,000 रुपये बक्षीस मिळाला, तेवढा कालच्या वाढदिवसात संपला बायकोच्या. आणि बायको म्हटल्यावरती या आणा आता आणा. एकदा असोच एक माणूस माझ्या पुढे गेलो, माका म्हणता एक माझ्या जेव्हापासून म्हणता लग्न झाला माझ्या, तेव्हापासून माझ्या आयुष्यात म्हणता ना मजा राहिली, ना चैन राहिले, ना काय राहिलेलं. मी म्हटलं एक काम कर,
गावात आपलं एक मोठं डोंगर आहे, डोंगर. त्या डोंगरावर जाऊन तू तपश्चर्या कर. तो विचारू मी सांगितल्याप्रमाणे तो तिथपर्यंत पोहोचलो. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर एक साधारण 3-4 किलोमीटर वर गेल्यानंतर त्याचा एक बाबा दिसले, बाबा. आणि बाबा दिसल्याबरोबर या माणसात त्याला लोटांगण घातल्याबरोबर बाबा मात्र वाचा, गेली 25 वर्ष मी इथे तपश्चर्या करतोय, आजपर्यंत या ठिकाणी कोण नाही आलं. अशी काय तुझ्यावर वेळ आली की तू इथपर्यंत आलास? तर तो म्हणता, बाबा काय सांगू, अहो जेव्हापासून लगीन झालाय तेव्हापासून माझ्या आयुष्यात ना चैन राहिले ना मजा राहिले, कुठलीच गोष्ट माझ्या आयुष्यात चांगली नाही राहिली. तेव्हा तो बाबा जरा त्याच्याकडे बघून सावरलो. बाबा म्हणता, इकडे वत्सा, इकडे. बाबाने त्याच्या जवळ घेतल्याने त्याच्या तोंडावरनं हात फिरवला नाही आणि बाबा त्याच्या कानात सांगतो, अरे माझी बायको जर धड असता तर मी इथपर्यंत इलं असतं. म्हणजे हल्लीची हीच परिस्थिती आहे सध्या. पण माझ्या बाबतीत तसं नाही. आता सध्या 6 महिने आहेत, त्याच्यामुळे काय पुढं सांगता येत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, ते पण नवीनच मजा वाटते पहिल्यांदा. तसं मी वाईट बोलणार नाही आणि वाईट बोलायचा संबंधच नाही. एवढे गोड गो आहे, खरोखर सुंदर. मी पहिल्यापासून अल्लापासून ते स्तुती करतोय. फक्त गजरात तर माझ्यावरती घसारले नाही. म्हणजे कसं आहे, हे थोडं तुमच्यासाठी, बाकी काय नाही. कारण नाही तर तुम्ही म्हणाल दोघांची सेटिंग आहे. सेटिंग करणार नाही अजिबात. फिक्सिंग, मॅच फिक्सिंग नाही. तिकडचे भारी आहेत, सगळे भारी आहेत. ते तिकडे विराट कोहली. आणि खरोखर तुम्ही सांगितलं असते खरं, आमची पोरं जरा आत्ताचा, माझा भाऊ आहे आत्ताचा शिकतोय. म्हणजे त्यांचे सन्मान्य गणेश सावंत भवनचे गुरुजी आहेत ते, होय ना, अंकिताला. आणि माझा भाऊ त्यांचेच गुरुबंधू विनार पाटील यांचे शिष्य आहे. त्याच्यामुळे थोडासा बाज साधता असेल, पण ते खूप आनंदात आहेत. ते खूप पुढे आहेत. म्हणजे आज भजन क्षेत्रात त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि त्यांचे तबला वादक तेवढे त्यात ताकदीत आहेत. हे माझ्या पोरांची परिस्थिती बघा, काय याची केस बघा. अदना तरुणपुरी यांची सगळ्यांची केस पिकले बघा. असू दे, केस पिकू दे, तुमका 100% पोरगी मिळणार, टेन्शन घेऊ नको. तर हल्ली बिकट परिस्थिती आहे पोरांची. हल्ली कोणाचं लगीन जमत नाही. लगीन जमणं खूप कठीण आहे. हल्ली काय जण तर ज्येष्ठ नागरिकाच्या पुढे गेलेले आहेत, 35च्या पुढे. त्याच्यामुळे हरकत नाही, तुमका फक्त एवढंच करा, आईवडिलांची सेवा, आईवडिलांची सेवा करा. 100% तुमचं चांगलंच होणार. बघा ना, आई 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 आई, आपण जिकडे तिकडे आई आई. बापाबद्दल कोण बोलतो? बाप काय करतो? 2000 रुपये देणार, सांगणार कपडे घे चांगले, आम्ही पाटक्या पॅन्टी घेणार. तोच बाप काय करणार? 200 रुपये देणार, जा सलूनमध्ये, आम्ही बघा असे कट. आणि तोच बाप बिचारा 2 रुपयाचं प्लेट घेणार, त्या 2 रुपयाच्या प्लेटवरती घरी 4 वेळा दाढी करणार. असा बाप आहे हो. बापाकडे 100 रुपये मागतो, त्याच्याकडे नसले तरी तो आणून देईल. एक लक्षात घ्या, ह्या सर्व कुटुंबाच्या मागे आई जरी असली तरी त्याच्या मागे आपला बाप असतो. कृपावली घेऊया. दशावतार होता, काल दशावतार पेटी दिली होती. आणि दशावतार म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एकदम जोर असतात. त्याच्यामुळे थोडंसं बेसूर झालेली आहे, सांभाळून घ्या. दत्त गोविंद
दोन्ही कर ठेवणी कटी उभा भीमने दोन्ही कर ठेवणी कटी उभा भीमने दोन्ही कर ठेवणी सावळे सुंदर गणावयती हार सावळे सुंदर गणावयती हार सावळे सुंदर गणावयती हार सावळे सुंदर गणावयती हार दोन्ही करा ठेवणी कटी बरे दोन्ही करा ठेवणी कटी कानी कुंडले मकराकार कानी कुंडले मकराकार कानी मकराकार कानी कुंडले मकराकार तेज नाही मारा मार 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 दोन्ही करा ठेवणी कटी एका जनार्दनी उद्धारू एका जनार्दनी उद्धारू Thank you.
Thank you.